श्री चक्रधर स्वामी की जय। मार्गशीर्ष मासानिमित्त आयोजित प्रसाद सेवा या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर ज्यांचं या ठिकाणी उद्बोधन झालेलं आहे अशा या अभिराज बाबाजी या कार्यक्रमाचा सांगता सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे। कार्यक्रमाचे आजच्या ज्ञानसत्राचे अध्यक्ष कैवीश्वर आमनाई आचार्य, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महदाचार्य श्रद्धेय श्री श्रीदत्त मंदिर देवस्थान जालना संस्थेचे संचालक श्रद्धेय श्री मोठे बाबा म्हणजेच आदरणीय श्री कोठी बाबाजी महानुभाव, या संपूर्ण कार्यक्रमाचं कार्याध्यक्षपद समर्थमन्य या ठिकाणी या भूषवित आहेत असे कवीश्वर कुलभूषण श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम या संस्थेचे संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महदाचार्य गुरुवे सिद्धी मोठे बाबा, ज्ञानमंचावर विराजमान असलेले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय श्रद्धेय तपस्वीराज दादाजी महानुभाव, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री भांडारकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री गोपीराज बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय ज्यांच्या मुखारविंदातून हा कार्यक्रम संपन्न झाला असे अभिराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री विनोद दादा, आदरणीय श्रद्धेय श्री आमचे विश्वजित दादा शेवलेकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री मनोहर दादाजी, आपले मुरलीधर दादा मचाले, संभाजीनगर जिल्हा महानुभाव समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय सद्भक्त श्री करमाडकर नाना, त्याचप्रमाणे दुसरे आमचे उपाध्यक्ष संभाजीनगर जिल्हा महानुभाव समितीचे सर्वज्ञ भजनी मंडळाचे संचालक परमेश्वर सद्भक्त श्री मनोज ओकरडे, त्याचप्रमाणे सर्व तपस्विनी वर्ग, माता भगिनी, श्रद्धाळू भाविक जन हो। बहुत गए अब थोड़ी रहे, थोड़ी भी चली जाए, कहे नटवर सुन मालनी, ताल में भंग न पाए। राजा आहे, दरबार भरवलेला आहे, शेजारच्या राजाला निमंत्रण दिलेले अनेक देशोदेशीचे राजे राजकुमार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्वांना सुंदर अशी मेजवानी राजाकडून दिलेली आहे आणि नंतर सुंदर एक त्या राज्यातली एक सुंदर नर्तिका तिचं नृत्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ती नर्तिका त्या राजसभेमध्ये नृत्य करते आहे। तिची ती अदाकारी, तिच्याकडे असलेलं कौशल्य नृत्यातलं त्या ठिकाणी चालू आहे। मध्यरात्र उलटून गेलेली, पहाट होत आलेली आहे, ती नर्तिका नाच करते आहे। तिला साथ संगत करणारे जे संगीतकार आहेत आणि तिच्या तबल्यावर जो तिला साथ देत होता तो रात्रभर वाजवतोय वाद्य आणि पहाट होत आलेले कुठेतरी शरीर आहे शेवटी जाड्य म्हणजे त्याला आळस त्याला आपण म्हणतो, झोप डोळ्यावर त्याच्या येते आहे आणि तालामध्ये थोडा भंग होतोय त्या नर्तिकेच्या लक्षात आलेले आणि त्यावेळेला त्याने हा दोहा मी जो आता उद्गारला हा त्यावेळेला त्याने सादर केला। बहुत गई अब थोड़ी रहे, थोड़ी भी अभी चली जाए, कहे नटवर सुन मालनी, ताल में भंग न पाए। तुझा ताल चुकला तर माझे पदन्यास इकडे चुकताय असं म्हणायचं तिला आणि त्यावेळेला तिच्या या दोह्यावर खुश होऊन राजाचा जो राजपुत्र आहे राजकुमार उठला आणि आपल्या मुकुटावर मुकुट आहे त्याच्या तो त्याने त्या नर्तकीला अर्पण केला। ते पाहिल्यानंतर त्याने त्याचा जो गुरु आहे त्या राजाचा
त्या राज्याचं अधिष्ठान. कारण आपली भारतीय संस्कृती प्रत्येक कुळाला राजगुरू आहे. त्याने आपल्या गुरुला सुद्धा ते नृत्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि गुरुसुद्धा त्या ठिकाणी हजर आहे. त्या राजाने त्याला एक सुंदर अशी बहुमूल्य रत्न असलेली मुद्रा दिलेली. त्या सोन्याची मुद्रा आहे, त्याच्यामध्ये अनमोल असलेला रत्नजडित खडा आहे. थोड्या वेळाने त्या राजाची राजकन्या ती पण उठली. हा दोहा ऐकून ती पण उठली आणि जो साथसंगत करणारा जो तबलजी आहे त्याला तिने तिच्या गळ्यामध्ये असलेलं रत्नार त्याला अर्पण केलं. राजा सिंहासनावर बसून हे सर्व दृश्य पाहतोय. हे काय चालू आहे नेमकं? थोड्या वेळाने राजाचा राजगुरू जो आहे तोही उठला आणि राजाने अत्यंत अनमोल असलेली जी अंगठी आहे, जी गुरुला दिलेली आहे, ती अंगठी त्या गुरुने आपल्या बोटातून काढली आणि त्या नर्तिकेला ती अंगठी बहाल केली. राजाला हे सर्व दृश्य सहन झालं नाही, सहावलं गेलं नाही. काय चालू आहे? मी सिंहासनावर बसलेलो आहे आणि माझ्या समोर हे सगळं दृश्य होत आहे. हे काय चालू आहे? म्हणून त्याने आपल्या मुलाला सवाल केला की मी सिंहासनावर बसलेलो आहे, मी राजाचा राजपती राजा आहे आणि तू उठला आणि त्या नर्तिकेला तुझ्या मुकुटावर असलेला राजमुकुट तिला बहाल केला. काय कारण आहे? त्यावेळेला तो राजपुत्र उत्तर देतो भर सभेमध्ये की महाराज, इतके वर्ष झाले मी या राजाचा उत्तराधिकारी होण्याची माझी पात्रता निर्माण झालेली आहे. तो क्षण आलेला आहे. मी वाट पाहतो इतके वर्ष, तरी तुम्ही या राजगादीला अजूनपर्यंत चिटकून बसलेले आहात. माझ्या मनामध्ये हा विचार होता आज की आज मध्यरात्री तुमचं शिरकाण करून हा राजमुकुट तुमच्या डोक्यावरचा मी माझ्या डोक्यावर परिधान करणार होतो. परंतु माझी सुद्धा डोक्यामध्ये विचार आले. माझी जी अवबुद्धी झाली ती पटकन या दोहेने मी भानावर आलो. बहुत गई अब थोड़ी रहे, थोड़ी भी अभी चली जाए, कहे नटवर सुन मालने ताल में भंग. की माझं सुद्धा चित्त ठिकाणीवर आलं की बस आता राजा सोडणारच आणि हा राजमुकुट कधी ना कधी माझ्या मुकुटावर येणारच आहे. परंतु माझं मन इतकं उतावेळ झालेलं होतं की आज शिरकाण करून मी हा राजमुकुट माझ्या मुकुटावर परिधान करणार होतो. मुलीला विचारलं, तू का म्हणून तुझ्या गळ्यातला रत्न बहाल केलं? बाबा ठीक आहे, यांनी सांगितलं. ती म्हणे, महाराज काय सांगायचं म्हणे, मी उपवर होऊन किती दिवस होऊन गेलेत, माझं वय निघून चाललेलं आहे, तुम्ही माझा अजून विवाह करत नाहीये, माझं वय निघून चाललेलं आहे. बस मी आज ठरवलेलं होतं की तुमचा जो माहूत आहे त्या माहुतासोबत मी आज पळून जाणार होते. पण या दोहेने मी सुद्धा भानावर आलेले आहे की बहुत गए अब थोड़ी रहे, कि थोड़ी भी चली जाए, कहे नटवर सुन मालनी तालने भंग न पाय. की बस काही दिवसात माझं सुद्धा विवाह होईल आणि मी सुद्धा घरी जाईल. गुरुला विचारलं, तुम्ही का केलं बाबा, तुमचं काय कारण? अरे म्हणे, महाराजा इतके वर्ष अरण्यात तपश्चर्या साधना करण्यात मी घालवले, सगळी साधनेत माझं आयुष्य गेलेलं आहे, परंतु तुझ्या आजच्या या आग्रहामुळे मी नको त्या ठिकाणी येऊन बसलेलो आहे. हे ठिकाण नाही आहे माझं, मी माझे आश्रम सोडून हे सगळं दृश्य पाहण्यासाठी इथं येऊन बसलो आणि माझ्यासमोर हे नृत्यगान चालू आहे. माझी साधनेवर मी सुद्धा पदच्युत झालो आणि या वाक्याने मी सुद्धा भानावर आलो की मी कुठे पाहिजे होतो, मी आलोय कुठे. बस या वाक्याने माझं सुद्धा बुद्धी ठिकाण्यावर आलेली आहे. म्हणून मी सुद्धा भानावर आलो आणि प्रसन्न होण्यावर नृत्य केला. माझी राजमुद्रा, माझी तू दिलेली रांगठी मी या नर्तकीच्या बोटामध्ये घातलेली. राजाने जेव्हा हे सगळं ऐकलं, राजाच्या डोक्यामध्ये चटकन प्रकाश पडला की काय चालू आहे. राजाने विचार केला. लगेच तो म्हणतो की हा राजमुकुट आताच्या आताच ही सभा भरलेली आहे, लगेच माझा मुलगा याला मी राजमुकुट त्याच्या डोक्यावर चढतो आणि त्याला या देशाचा राजा मी घोषित करतोय. राजाने त्या मुलाचं लगेच राजा म्हणून त्याला घोषित केलं. आणि आपली जी कन्या उपवर झालेली त्या ठिकाणी देशोदेशीचे राजकुमार आलेले आहेत. तुला सांग, तुला कोण तुला आवडले असेल त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये लगेच वरमाला तुझ्या नावाने बहाल करतो.
आणि आपल्या कन्येचं तिला जो पसंत येईल त्या राजकुमाराशी त्यांनी विवाह लावून दिलेला आहे. आणि राजासुद्धा म्हणतो बहुत गए अब थोडी भी बहुत कहे नटवर सुन मालनी. अरे किती दिवस मी या गादीला चिटकून बसायचे, आता किती दिवस या राज्याचा उपभोग घ्यायचा आहे, किती दिवस या मायावी जगतामध्ये मी जगायचं आहे, आता बस सगळं संपलेलं आहे. बस त्या क्षणी राजाने विचार केला, आपलं राजपाट धन वैभव सत्ता सगळं सोडलं आणि राजासुद्धा अरण्यामध्ये संन्यास घेण्याकरता निघून गेलेलं आहे. ती परिस्थिती आज की या मायावी जगतामध्ये, या नैश्वर जगतामध्ये, या दुःखरूप आलयामध्ये किती दिवस आपल्याला राहायचंय, किती दिवस आपल्याला इथे थांबायचंय हा विचार करणार. कारण प्रवचन जे ऐकतोय आपण हे ब्रह्मविद्या आहे, हे कथा कल्पतो, हे कथा गोष्टी नाही आहे. तर आपल्याला वेळोवेळी प्रत्येक पावला प्रत्येक चरित्राच्या ओळीवर परमेश्वर हे आपल्याला बोध करतायत की बाबा हे कुठेतरी सोडा आणि मला शरण या, हे सोडा आणि मला शरण या, लवकर माझे व्हा, लवकर माझे व्हा. प्रत्येक पाना लेळेमध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये परमेश्वराचा आपल्याला आदेश आहे की सगळं सोडा. या दुःखाच्या आलयामध्ये किती दिवस राहणार आहात, किती दिवस या सगळ्या गोष्टीला लेंपायमान तुम्ही राहणार आहात. कारण अनेक जन्म आपले याच्यामध्येच गेलेले आहेत, अनेक काळ याच्यातच गेलेला आहे. याच्यातून बाहेर पडून परमेश्वराच्या त्या शाश्वत धामाच्या त्या प्रवासाला आपण कधी लागणार आहोत, कधी हे सगळं सोडणार आहोत. हा महत्त्वाचा सल्ला, हा महत्त्वाचा उपदेश या लीळा चरित्राच्या माध्यमातून, या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आपण श्रवण करत आलेलो आहे आणि श्रवण केलेलं आहे. महत्त्वाचा सार आहे त्याचा. कारण आपली भारतीय संस्कृती तुम्ही पहा, जेवढे आपले शिवालय आहेत, प्रत्येक शिवालयाच्या प्रवेश करतानाच आपल्याला समोर कासव आहे. प्रवेश करताना शिवालयाच्या गर्भगृहात आपण जेव्हा प्रवेश करतो, समोर कासव हे प्रतीकात ठेवलेलं आहे. कासवच का ठेवलेलं आहे बाबा तिथे, कुर्म का आहे? आणि त्याने आपले चारी पाय आपल्या कवचाखाली आवरून घेतलेले जे कासव तिथे आहे. म्हणजे आपलं मन जे सैरभैर आहे, आपले जे विकार वासना आहेत, आपल्या ठिकाणी जे षडरिपू आहेत, या सर्वांना आवरून आपण त्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना जे विचारांचं वादळ आहे, मनाची असंतता आहे, मन सैरभैर आहे, चित्त क्षणभंगूर आहे, या सर्वांना एकवटून आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये त्या श्रीमूर्तीचं दर्शन घेण्याकरता आपण त्या मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. सगळं विसरून जातो त्या क्षणी. आणि कुठेतरी दगधलेलं मन आपल्याला समाधान करण्याकरता, तापलेलं मन समाधान करण्याकरता, सुख आपल्याला मिळण्याकरता आपण त्या मंदिराच्या गृहप्रवेशात प्रवेश करतो आणि त्या श्रीमूर्तीपुढे हात जोडतो की आपलं हे पांगलेलं जे मन आहे, आपण इथे बसलेलो आहोत शरीराने, परंतु मन कुठेतरी भटकलेलं आहे, चित्त कुठेतरी पांगलेलं आहे. या सर्वांना एकवटून सर्वांना इथे एकत्र आणायचे, एका ठिकाणी आणायचे. एक स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि त्याकरता असलेला हा कार्यक्रम आहे, त्याच्याकरता निर्माण झालेला हा विषय आहे. म्हणून ती प्रतीक आहे आणि त्या कासवाच्या पाठीवर कवच आहे. म्हणून आज आपण क्षणाक्षणाला थोड्या गोष्टीने विकरतो, थोड्या गोष्टीने आपलं मन दुःखी होतं, अशांत होतं, तापतो. किंवा जे येणारे संकट आहेत, येणारे आपल्यावर जे काही पंचमात भूताचे संकट आहेत, या संकटामध्ये सुद्धा आपण दोलायमान होतो, आपण कोलमडून पडतो आणि कुठेतरी नैराश्याचे विचार आपल्या हृदयामध्ये येतात, आपल्या मनामध्ये येतात. कुठे त्याच्याही पलीकडे जाऊन आत्मघात करण्याची सुद्धा आपली तिथपर्यंत तयार राहते. परंतु आपल्याला ते कासव प्रतिकात्मक आपल्याला बोध देते, आपल्याला उद्बोधन करते, आपल्याला शिकवते की त्याच्या पाठीवर असलेला जो कडक भाग आहे, टणक आहे, की तुम्ही इतके कठोर व्हा की येणारे हे जेवढे वादळ आहेत, एवढे संकट आहेत, येणारे जे काही उठणारे तरंग आहेत, लाट आहेत, या सर्वांना सहन करण्याची ताकद तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. पंचमात भूताचे येणारे संकट असतील किंवा येणारे दैन्य दुःख असतील किंवा संसारातले दुःख असतील किंवा प्रकृतीच्या योगाने येणारे दुःख असतील, हे सर्व दुःख सहन करण्याची ताकद तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तुमच्यामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून ते प्रतीक आहे आणि ते एकटक त्याची नजर त्या गर्भगृहामध्ये असलेलं जे दैवत आहे,
त्या दैवाकडे त्याची एक टक आहे त्या कासवाची. तसं तुमची ही दृष्टी आहे, हे सर्व सहन करून तुमचा जो लक्ष आहे ते एक टक आपलं साध्य काय आहे, आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, त्याच्याकडे आपलं एक लक्ष एक चित्त होऊन आपण एकाग्र होऊन त्या लक्ष्याकडे आपलं लक्ष पाहिजे की कुठेही अविचल न होता, कुठेही दृष्टी इकडे तिकडे न जाऊ देता आपली दृष्टी त्या लक्ष्यावर पाहिजे, त्या परमेश्वराच्या तत्वावर पाहिजे, परमेश्वरावर पाहिजे, परमेश्वराच्या शास्त्रावर पाहिजे, परमेश्वराच्या साधनावर पाहिजे, परमेश्वराच्या मार्गावर पाहिजे. एक चल, कुठे विचलित होऊन न जाता. आज आपण संसार सुखाच्या योगाने आपलं लक्ष विचलित होतं, आपण आपली मनोवृत्ती आपल्या भावनाही विचलित होतात, आपण भंगून जातो आणि आपल्या आहे त्या स्थितीतून आपण जो मार्ग स्वीकारलाय तिथून पुढे पदच्युत होण्याचा धोका आपल्यावर संभवत असतो. आणि एक वेळा आपण मार्ग सोडून दुसऱ्या रस्त्याला सुद्धा भरकटत असतो आणि नंतर त्याचे तापही आपण सहन करत असतो. परंतु ते आपल्याला सांगतंय की तुमचं लक्ष हे लक्ष समोर आहे, परमेश्वर हे तुमचं, परमेश्वर प्राप्ती हे तुमचं लक्ष आहे, त्या लक्ष्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. हा नैश्वर हे किती दिवस आहे, क्षणिक आहे, हे होत राहतं, हे होणारच आहे. प्रपंच केल्या जात नाही, प्रपंच होत जातो. आपला फक्त ते दृष्टीने प्रवास पाहिजे. म्हणून इथे या प्रवचनाचा मूळ सार जो आहे की कुठेतरी मन पांगलेलं मन, विचलित झालेली दृष्टी, विचल झालेलं चित्त एका जागी एकाग्र करा, एका जागेवर आणा आणि अविचल त्या शाश्वत जे अच्युत पद आहे, जिथून पुन्हा पदच्युत व्हायचं नाही, त्या अक्षय्य अच्युत पदाला प्राप्त होण्याकरता आपला प्रवास, आपण घेतलेला विडा, आपण केलेला संकल्प, त्या संकल्पावर आपण दृढ राहिलो पाहिजे आणि अविचल राहून परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीने आपला प्रवास निश्चितपणाने ठाम निर्धाराने आपण तो प्रवास केला पाहिजे. हाच मुख्य उद्देश या सर्व प्रवचनाचा, या सर्व या गोष्टीचा सार तो आहे आणि तो आपल्याला मिळावा. कारण प्रतिवेळेला आपण हे सातत्याने करत आहोत, करत राहणार आहोत. आपल्या लक्ष्यापासून आपण अविचल होऊ नये, एवढंच या प्रवचनाचा आणि या प्रवृत्तीचा सार आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजक परमेश्वर सद्भक्त श्री शरदरावजी देशमुख आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौभाग्यवती गंगाताई देशमुख यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आपल्या सर्वांना त्यानिमित्ताने शास्त्र श्रवण करण्याचा योग त्यानिमित्ताने आपल्याला उपलब्ध झाला आणि आज त्यानिमित्ताने होणारा जो अवसर काळ आहे, या अवसर काळामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सम्मिलित झालो. जिथे अवसर काळ आहे तिथे परमेश्वरात सर्वत्र अवस्थान असं म्हटलेले, परमेश्वर साक्षात इथे विद्यमान आहे. कोण्या रूपात असेल सांगता येत नाही. त्या परमेश्वराचं निदान आज नाम उच्चारण्याचं सौभाग्य, त्याचा जयकारा करण्याचं सौभाग्य त्या निमित्ताने आपल्या सर्वांना लाभलं. त्या परिवाराला पुन्हा एकदा सोयीस चिंतितो.